नीट सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेचे पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी व त्या संदर्भातील इतर मागण्यांसाठी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या MLE वर्किंग कमिटीतर्फे आज अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। यावेळी या कमिटीचे सचिव समीर सूर्यवंशी काय बोलले, काय मागणी केली त्यांनी, बघा सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। मी समीर सूर्यवंशी, मालेगाव MLE वर्किंग कमिटी महासचिव। आज ॲडिशनल कलेक्टर यांच्या ऑफिसमध्ये आज आम्ही जमा झालेलो आहोत आणि आम्ही आमचं निवेदन नीट संबंधी जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याबद्दल दिलेला आहे। आमचे मुद्दे असे आहेत की हा नीटमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना सख्तचे सख्त सजा झाली पाहिजे आणि ते गव्हर्नमेंटने केलंच पाहिजे। त्याचनंतर आता जी 21 तारखेला 21 जून या तारखेला जी एक्झाम आपण घेणार आहोत त्या एक्झाममध्ये पारदर्शकता ही पूर्णपणे आली पाहिजे। आज 25 लाख विद्यार्थ्यांचं तुम्ही एक पहिली एक्झाम घेऊन नुकसान केलेलं आहे। आता या 25 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य पुन्हा धोक्यात टाकू नका। त्यासाठी एक्झाम ह्या ऑनेस्टली आपल्याकडून कंडक्ट व्हाव्यात ही आमची अपेक्षा आहे। त्याचबरोबर आमची आता मागणी अशी पण आहे की जर आपण या सर्व एक्झाम्स घेण्यामध्ये अपयशी आहात तर 12वी नंतरच्या ज्या रिझल्ट लागतो त्या रिझल्टच्या मेरिट बेसिसवर मेडिकलमध्ये मुलांना ॲडमिशन द्यावं आणि नीट हा शब्दच मिटून टाकावा, कारण नीट एक्झामची गरज नाही आहे। तर तुम्ही नीट एक्झाम कॅन्सल करून 12वी नंतर मेरिटनुसार ॲडमिशन द्यावं मुलांना, ही आमची मागणी। त्याचबरोबर आम्ही जे आमच्या केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनाही हीच मागणी आमची आहे की आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, कारण आपण अशा मोठ्या एक्झाम घेण्यामध्ये असफल झाला आहात। तर एवढं बोलून मी आमचे मंडळ जे आहे हे ॲडिशनल कलेक्टरपर्यंत पोहोचलेलं आहे। आमचं निवेदन आम्ही त्यांना पोहोचवलेलं आहे आणि अपेक्षा ही आहे की ॲडिशनल कलेक्टर हे निवेदन आमचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पोहोचवतील। सर समीर सर, या बाबतीत गव्हर्नमेंटने कडक ॲक्शन घेतलं आहे, अनेकांना अटक केलेली आहे, अनेकांवरती कारवाई चालू, काय म्हणाल आपण या बाबतीत? अनेकांवरती कारवाई जरी झालेली असेल, महाराष्ट्रामध्ये पण आम्हाला माहिती आहे नाशिक असो, लातूर असो, अहमदनगर असो, वेगवेगळ्या ठिकाणातून लोकांना पकडण्यात आलेलं आहे। पण याच्यामध्ये आम्हाला मेन असं वाटतं की इथं एज्युकेशन मिनिस्टर हे असफल झालेले आहे, कारण ह्या सगळ्यांना पकडून तर एक ठीक आहे कारवाई होणं गरजेचं आहे, पण आपल्याकडून महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काय एज्युकेशन मिनिस्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, ज्यावेळेस राजीनामा हे स्वीकारतील की मोठी चूक आहे, 25 लाख विद्यार्थी असे खेळले गेलेलं आहे, तर हे मान्य करावं आणि त्यांनी राजीनामा द्यावा, तेव्हाच विद्यार्थ्यांना वाटेल की हे यशस्वी झालं काही ना काही। कुठं ना कुठं आमचं नुकसान पण एक चांगलं काम झालं। धन्यवाद।